नमस्कार. आज आपण आलेलो आहे केळझर हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो केळझर गावात व शेलू हा तालुका व जिल्हा वर्धा येथे हा किल्ला येतो. आता हे अष्टविनायक मंदिर आहे. सिद्धिविनायक व विदर्भामधले जे अष्टविनायक आहेत त्यामधले एक मंदिर इथे स्थापन केलेलं आहे. समोर पाहू शकतोय त्या ठिकाणी सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. हे विदर्भातील अष्टविनायक आणि हे केळझर गाव, तो बायपास आहे बाहेरून गेलेला नागपूरला रोड हायवे. खूपच सुंदर आहे. सेलूपासून जवळच आहे, एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर व वर्ध्यापासून हे अंतर 30 ते 40 किलोमीटर असावे. या गिरिदुर्गाला निश्चितच भेट द्यावी. आणि वर्धा जिल्ह्यातील हा एकमेव गिरिदुर्ग आहे. हा वर्ध्यावरून रोड आलेला आहे आणि सरळ नागपूरला गेलेला आहे हा रोड. आणि आपण आता जात आहे केळझर हा गिरिदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जात आहे. या ठिकाणापासून साधारण 1 किलोमीटर लांब आहे. या ठिकाणी आपण आता पोहोचून गेलो. केळझर किल्ला आहे. चला, केळझर किल्ला हा बुरुज पाहू शकतो आपण गडाचा, इथं पाहायला भेटतो. अष्टविनायक गणपती आहे, त्याच्यामुळे आपणाला गडाचे रूपांतर मंदिरामध्ये झालेले पाहायला भेटते. हो हो, मंदिर आणि या ठिकाणी वरती जाण्यासाठी हा रस्ता आहे. सुंदर मूर्ती. आता आल्यानंतर परिसर आपण सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. विदर्भातल्या अष्टविनायक मधलं एक मंदिर आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील जे मंदिर आहे त्याची माहिती तिथे मागच्या बाजूस इथं आपणाला असं पाहायला भेटते. आणि नदीकाठी छोट्याशा टेकडीवर असणारा हा गिरिदुर्ग किल्ला आहे. परिसर आहे. गडाच्या या पाठीमागच्या भागात आपण आता आलो आहे.
पाठीमाग मंदिरामुळे सर्व अवशेष नष्ट झालेले आहेत. या बाजूला सुद्धा काही दिसत नाही. हा असा परिसर. आता आपण या ठिकाणी वरील बाजूस एक बुरुज तो पाहून येऊ. एक हनुमानरायाचं मंदिर आहे. मंदिरामध्ये दर्शन पाहू. गडाची सर्वात उंच वास्तू हे आता केळझरच्या गिरिदुर्गावर आपण आता आलो आहे. गडावर विदर्भातील अष्टविनायक गणपती आहे. त्याच्यातील हा सिद्धिविनायक गणपती वर या बुरुजावर आपल्याला महादेवाचे मंदिर पाहायला भेटते. वर्धा जिल्ह्यातील एकमेव गिरिदुर्ग किल्ला म्हणजे हा केळझरचा आहे. या ठिकाणी सध्या गडाचे गडपण असणारे अवशेष नाहीत. फक्त विदर्भातील अष्टविनायक गणपती त्याच्यातील एक सिद्धिविनायक हा गणपती आहे. आपण आता ज्या बुरुजावर आहे तो हा बुरुज. एवढेच अवशेष या गडाचे शिल्लक पाहायला भेटतात आपणाला. या बुरुजावर खाली तर जाता येत नाही, परंतु वरून आपणाला हा पूर्ण पाहता येतो. पाहू शकतो पूर्णतः हा बुरुज आहे व्यवस्थित असा. पाठीमाग आपण जाऊन पाहू. माग खालून सुद्धा आपणाला व्यवस्थित पाहता येतो. हे बघा या बुरुजाचे अवशेष इथं पाहायला भेटत आहेत. या बुरुजावर मंदिर बांधले आता महादेवाचे. पूर्ण बुरुज आहे. या बुरुजाची बाजू पाहायला भेटते इथून आपल्याला. एवढं शिल्लक आहे. किल्ल्याचे ठिकाण होते. 5 बुरुज होते. गणेश कुंड पाहायला जाऊ. वाव, 12वे मस्त प्राचीन 12वे गडाच्या पाठीमागच्या बाजूला. अगदी खालपर्यंत जाऊ शकतो आपण.
एकमेव प्राचीन वस्तू पाहायला भेटते आपणाला गडा. या ठिकाणी आपणाला मंदिरासारखे समोर पाहायला भेटते. वर्षभर पाणी असणार याच्यामध्ये कुंडातल्या. कुंड बोलले जाते त्याला. ऐतिहासिक बारव आहे केळझर किल्ल्यातील. तर सगळ्यात जुनी वास्तू म्हणल्यावर ते हेच आहे. गडाचा गड पण आहे ते फक्त 20 वर्ष, हे बारव आहे.